सहारा शिक्षण प्रसारक मंडळ छत्रपती संभाजीनगर माननीय श्री अप्पासाहेब हिवाळे, माननीय नगरसेवक सातारा देवळाई परिसर, माननीय श्री मोहन नाना साबळे साहेब, माननीय नगरसेवक मुकुंदवाडी राजनगर, माननीय श्री सुनीता अवताडे व तसेच उपस्थित सर्व मान्यवर, माननीय श्री मन्नू शेख सरपंच ग्रामपंचायत कांधेली, माननीय श्री गोरख निकम सरपंच ग्रामपंचायत आडगाव, माननीय श्रीमती राधिका मुकुंद शिंदे सरपंच झालटा सुंदरवाडी ग्रामपंचायत, माननीय श्री राकेश गांगुर्डे मुख्याध्यापक के गणपतराव जगताप प्राथमिक विद्या मंदिर मुकुंदवाडी छत्रपती संभाजीनगर तथा प्रशासकीय अधिकारी सहारा शिक्षण प्रसारक मंडळ छत्रपती संभाजीनगर, माननीय श्री बाजीराव खोसे मुख्याध्यापक योगेश्वरी प्राथमिक विद्या मंदिर वाळूज छत्रपती संभाजीनगर, माननीय श्रीमती रेखा पाटील मॅडम मुख्याध्यापिका राष्ट्रकूट प्राथमिक शाळा जाधववाडी छत्रपती संभाजीनगर, माननीय श्री अशोक शिंगारे मुख्याध्यापक स्वसिंधू मेमोरियल माध्यमिक विद्यालय जाधववाडी छत्रपती संभाजीनगर, तसेच माननीय श्री कैलास वनारसे मुख्याध्यापक सर योगेश्वरी माध्यमिक विद्यालय वाळूज छत्रपती संभाजीनगर व तसेच या ठिकाणी आम्हाला लाभलेले माननीय श्री कृष्णा दाभाडे मुख्याध्यापक जयभद्रा प्राथमिक विद्या मंदिर राजनगाव छत्रपती संभाजीनगर, माननीय श्रीमती सविता पाटील मॅडम मुख्याध्यापिका माध्यमिक विद्यालय मुकुंदवाडी, तसेच माननीय श्री गजानन मुस्तापुरे प्राचार्य गुरुकुल कनिष्ठ महाविद्यालय, तसेच माननीय श्रीमती सुषमा भवर मॅडम मुख्याध्यापिका भगवत प्राथमिक विद्या मंदिर N2 सिडको छत्रपती संभाजीनगर, तसेच उपस्थित सर्व मान्यवर, माननीय सुभाष पवार सर तंटामुक्ती अध्यक्ष सर्वांनी स्टेजवरती स्थानंपन्न व्हायचं आहे. सर्व मान्यवरांना विनंती आहे, आपण सर्वांनी स्टेजवरती स्थानंपन्न व्हायचं आहे. आपण आपला वेळात वेळ काढून या ठिकाणी आलात त्यासाठी खूप खूप धन्यवाद. माझी विनंती आहे, आपण सर्वांनी स्टेजवरती स्थानंपन्न व्हायचं आहे. स्वागत समारंभ म्हणजे या ठिकाणी आलेल्या सर्व प्रमुख पाहुण्यांचं आपण या ठिकाणी स्वागत करणार आहोत. मी या ठिकाणी आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष या ठिकाणी आपण स्वागत समारंभ म्हणजे या ठिकाणी आलेल्या सर्व प्रमुख पाहुण्यांचं आपण या ठिकाणी स्वागत करणार आहोत. क्रम आपण ज्यांच्यामुळे आपण करीत आहोत, मॅडम खूप खूप धन्यवाद. जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करायचं आहे मॅडमचं. यानंतर कार्यक्रमाचे उद्घाटक माननीय श्री रवी किरण दरवडे साहेब पोलीस निरीक्षक पोलीस स्टेशन चिखलठाणा यांचे स्वागत करण्यासाठी मी श्री लहू जगताप साहेब यांना मी विनंती करते. जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करायचं आहे. धन्यवाद सर, आपण आपला वेळात वेळ काढून या ठिकाणी आलात त्यासाठी खूप खूप धन्यवाद. धन्यवाद सर. यानंतर आजच्या
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माननीय श्री लहू जगताप, कोषाध्यक्ष, सहारा शिक्षण प्रसारक मंडळ, छत्रपती संभाजीनगर यांचं स्वागत करण्यासाठी मी श्री राकेश गांगुर्डे सरांना मी विनंती करेल. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. अप्पासाहेब हिवाळे, माजी माननीय नगरसेवक सातारा देवळाई परिसर यांचे स्वागत करण्यासाठी मी श्री खोसे सर यांना मी विनंती करते. श्री मोहन नाना साबळे, माजी नगरसेवक मुकुंदवाडी राजनगर यांचे स्वागत करण्यासाठी श्री कैलाश वनारसे सर यांना मी विनंती करते. यानंतर मान्य श्री सुनीता ताई अवताडे, सरपंच ग्रामपंचायत बाळापूर यांचे स्वागत करण्यासाठी श्रीमती सविता पाटील मॅडम मी यांना विनंती करते. जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करायचं आहे मॅडमचं. यानंतर माननीय सुभाष पवार सर, तंटमुक्ती अध्यक्ष ग्रामपंचायत बाळापूर, छत्रपती संभाजीनगर यांचं स्वागत करण्यासाठी सुशील कुमार वाहक सर यांना मी विनंती करते. साहेब, पोलीस उपनिरीक्षक, पोलीस स्टेशन चिखलठाणा यांचं स्वागत करण्यासाठी मी श्री कैलाश वनारसे सर यांना मी विनंती करते. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. अवताळे सर, सामाजिक कार्यकर्ते, बाळापूर, छत्रपती संभाजीनगर यांचं स्वागत करण्यासाठी मी माननीय श्री अशोक शिंगारे सर यांना मी विनंती करते. टाळ्या झाल्या पाहिजे. टाळ्यांचा आवाज थांबला नाही पाहिजे. धन्यवाद सर. यानंतर माननीय भानुदास खाडे, माजी सरपंच बाळापूर यांचे स्वागत करण्यासाठी मी वायाळ सर यांना मी विनंती करते. शिंदे, ग्रामपंचायत सदस्य, झालटा, छत्रपती संभाजीनगर यांचं स्वागत सुद्धा मी वायाळ सर यांनी करावं अशी मी विनंती करते.
स्वागत करायचं आहे मुकुंद शिंदे सरांचं. धन्यवाद सर, आपण आपला वेळात वेळ काढून या ठिकाणी आलात त्यासाठी खूप खूप धन्यवाद. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत मुलांना, टाळ्यांचा आवाज नाही येत आहे. यानंतर मान्य श्री मन्नू शेख सरपंच ग्रामपंचायत गांधेली. यानंतर गणेश वाहक सर माजी सरपंच यांचं स्वागत करण्यासाठी मी या ठिकाणी वायर सरांनाच मी विनंती करते. श्री गोरख निकम सरपंच ग्रामपंचायत आडगाव यांचं स्वागत करण्यासाठी मी अशोक यानंतर मान्य श्रीमती राधिका मुकुंद शिंदे मॅडम सरपंच झालटा सुंदरवाडी ग्रामपंचायत यांचं स्वागत करण्यासाठी मी मान्य श्रीमती रेखा पाटील मॅडम यांना मी विनंती करते. सरांचं स्वागत या ठिकाणी वायर सरांनी करावं अशी मी विनंती करते. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. कार्यक्रम सुरू करायचा आहे की नाही, पण टाळ्यांचा आवाज तेवढाच मोठा आला पाहिजे. थँक्यू सो मच सर. यानंतर मान्य श्री राकेश गांगुर्डे सर मुख्याध्यापक के गणपतराव जगताप प्राथमिक विद्या मंदिर मुकुंदवाडी छत्रपती संभाजीनगर तथा प्रशासकीय अधिकारी सहारा शिक्षण प्रसारक मंडळ छत्रपती संभाजीनगर यांचं स्वागत करण्यासाठी मी श्री उमेश वायाळ सर यांना मी विनंती करते. मंदिर वाळू छत्रपती संभाजीनगर यांचं स्वागत करण्यासाठी संदीप याचवाड सर यांना मी विनंती करते. जोरदार टाळ्यांनी सरांचं स्वागत करायचं आहे. रेखा पाटील मॅडम मुख्याध्यापिका राष्ट्रकूट प्राथमिक शाळा जाधववाडी छत्रपती संभाजीनगर यांचं स्वागत करण्यासाठी मी मान्य श्रीमती अर्चना काळे मॅडम यांना मी विनंती करते. टाळ्या झाल्या पाहिजे, टाळ्यांचा आवाज नाही येते. धन्यवाद मॅडम. यानंतर माननीय श्री अशोक शिंगारे सर मुख्याध्यापक स्वसिंधू मेमोरियल माध्यमिक विद्यालय जाधववाडी छत्रपती संभाजीनगर यांचं स्वागत करण्यासाठी निवृत्ती
नाडेकर सर यांना मी विनंती करते. आपला आजचा हा सुंदर असा सोहळा अजून सुंदर होणार आहे, कारण आपल्यामध्ये आज एक सुप्रसिद्ध अशी सेलिब्रिटी आपल्या सोबत या ठिकाणी या मंचावरती असणार आहे. म्हणून सगळ्यांनी दिल म्हणजे काय म्हणतात ना, मन असं थांबून बसायचं आहे, जेणेकरून आजचा कार्यक्रम आपण अजून सुंदर करणार आहोत. थँक्यू सो मच सर. यानंतर मी मान्य श्री कैलास बनारसे सर, मुख्याध्यापक योगेश्वरी माध्यमिक विद्यालय वाळूज छत्रपती संभाजीनगर यांचं स्वागत करण्यासाठी मी श्री बी डी पाटील सरांना मी विनंती करते. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. खूप खूप धन्यवाद सर. यानंतर मान्य श्री कृष्ण दाभाडे सर, मुख्याध्यापक जयभद्र प्राथमिक विद्या मंदिर रांजणगाव छत्रपती संभाजीनगर यांचं स्वागत करण्यासाठी श्री सुशील कुमार वाघ सर यांना मी विनंती करते. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. यानंतर मान्य श्रीमती सविता पाटील मॅडम, मुख्याध्यापिका माध्यमिक विद्यालय मुकुंदवाडी छत्रपती संभाजीनगर यांचं स्वागत करण्यासाठी श्रीमती सुप्रिया भंदाडे मॅडम यांना मी विनंती करते. श्रीमती सुप्रिया मॅडम यांनी त्यांचं स्वागत करावं अशी मी विनंती करते. गजानन मुस्तापुरे, प्राचार्य गुरुकुल कनिष्ठ महाविद्यालय यांचं स्वागत करण्यासाठी श्री उमेश वायाळ सर यांना मी विनंती करते. श्रीमती सुषमा भवर मॅडम, मुख्याध्यापिका भगवती प्राथमिक विद्या मंदिर N2 सिडको छत्रपती संभाजीनगर यांचं स्वागत करण्यासाठी मी श्रीमती शोभा जाधव मॅडम यांना मी विनंती करते. जोरदार टाळ्यांनी यांचं स्वागत करायचं आहे. श्री जनार्दन गाढे, मुख्याध्यापक सर, जयभद्रा माध्यमिक विद्यालय यांचं स्वागत करण्यासाठी मी श्री संदीप याचवाड सर यांना मी विनंती करते. जोरदार टाळ्या झाल्या
स्कूलचे मान्य श्री उमेश वायळ मुख्याध्यापक सर, माध्यमिक विभाग, माउंट व्हॅली टेक्नो स्कूल यांचं स्वागत करण्यासाठी श्री बाजीराव खोसे सर यांना मी विनंती करते. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे, टाळ्यांचा आवाज नाही थांबला पाहिजे. स्कूलच्या प्राथमिक विभागाच्या म्हणजेच माउंट व्हॅली टेक्नो स्कूलच्या श्री मुक्ता बोबडे मॅडम यांचं स्वागत करण्यासाठी मी श्रीमती सुषमा पवार मॅडम यांना मी विनंती करते. मान्य अर्जुन जोग, उपसरपंच बाळापूर छत्रपती संभाजीनगर यांना मी स्टेजवरती आमंत्रित करू इच्छिते. यांचं स्वागत वायाळ सर यांनी करावं अशी मी विनंती करते. प्रास्ताविकतेसाठी माननीय श्रीमती बोबडे मॅडम, मुख्याध्यापिका, माउंट व्हॅली टेक्नो स्कूलच्या, मी यांना विनंती करते. व तसेच या ठिकाणी आम्हाला सर्व मान्यवर या ठिकाणी लाभलेले आहेत. तुम्हा सर्वांना मी विनंती करते, आपल्या सर्वांसाठी समोर बसण्यासाठी व्यवस्था केलेली आहे. आपण सर्वांनी समोर स्थानापन्न व्हायचं आहे. थँक्यू सो मच सर. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत आपल्या सर्व प्रमुख पाहुण्यांसाठी. Good evening everyone. Namaste, good evening. I welcome everyone on present here on behalf of Mount Valley Techno School. ज्यांच्या विचारांनी महाराष्ट्र घडला अशा अखंड भारताचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, ज्या स्वराज्याचे धाकले धनी छत्रपती संभाजी महाराज, ज्या माऊलीने शिवरायांना घडवलं, त्या राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ माँसाहेब व ज्या संविधानावर आजही संपूर्ण भारताचं सिस्टीम चालते, त्या संविधानकर्त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवांना माझा मानाचा मुजरा व त्यांच्या महान कार्याला वंदन करून मी सर्व उपस्थितांचे स्वागत करते. तुमच्या सर्वांच्या टाळ्याच्या गजरामध्ये उपस्थित मान्यवरांचे स्वागत करते. टाळ्या होऊ द्या एकदा. माउंट व्हॅली टेक्नो स्कूलच्या वार्षिक स्नेहसंमेलनाला उपस्थित असलेले सर्व मान्यवर, कार्यक्रमाला लाभलेले उद्घाटक माननीय श्री रविकिरण दरवटे साहेब, पोलीस निरीक्षक, पोलीस स्टेशन चिकलठाणा, तसेच कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून लाभलेल्या माननीय श्री मीरा गलांडे मॅडम, अध्यक्षा सौ गांधारीबाई प्रतिष्ठान छत्रपती संभाजीनगर, तसेच माननीय श्री मोहन नाना साळवे साहेब, नगरसेवक मुकुंदवाडी राजनगर छत्रपती संभाजीनगर, माननीय श्री आप्पासाहेब हिवाळे साहेब, नगरसेवक सातारा परिसर छत्रपती संभाजीनगर, तसेच माननीय श्री सुनीताताई सुरेश अवताडे, सरपंच ग्रामपंचायत बाळापूर, माननीय श्री शेख मन्नू, सरपंच ग्रामपंचायत गांधेली, माननीय श्री गोरख निकम साहेब, सरपंच ग्रामपंचायत आडगाव, तसेच माननीय श्री राधिकाताई मुकुंद शिंदे, सरपंच ग्रामपंचायत झालटा सुंदरवाड. टेक्नो स्कूलमध्ये व्यासपीठ आपण नेहमीच उपलब्ध करून देत असतो, परंतु
मान्यवरांचे आशीर्वाद, त्यांचं मार्गदर्शन लाभण्याचं एकमेव व्यासपीठ व सर्वांचं लाडका कार्यक्रम म्हणजे आपले वार्षिक स्नेहसंमेलन. म्हणून ह्या स्नेहसंमेलनाला एक वेगळंच महत्त्व प्राप्त झालेलं आहे. 21व्या शतकामध्ये भारताला जर खऱ्या अर्थाने बलशाली बनवायचं असेल तर खऱ्या अर्थाने आपल्याला विद्यार्थ्यांना पुस्तकी किडे बनवून चालणार नाही, तर त्यांच्यामध्ये अंगामध्ये धमक, बुद्धीमध्ये तेज असलेले कर्तृत्ववान बाळकडू पाजून आपल्याला त्यांना तयार करायचं आहे. आंतरराष्ट्रीय ख्यात्याचे खेळाडू आपल्याला बनवायचं आहे. उत्तम डॉक्टर्स, इंजिनियर्स, संगीत विशारद, प्रत्येक कला क्षेत्रामध्ये दिवंगत असलेले खेळाडू आपल्याला घडवायचे आहे. तर ते घडवायचं असेल तर अतिशय बालवयापासूनच त्यांच्यावर आपल्याला संस्कार करावे लागतील. बालपणापासूनच अतिशय म्हणजे आपण बालवर्गापासूनच त्यांच्यावर कर्तृत्ववान घडवण्यासाठी संस्कार करावे लागेल, तेव्हाच ते पुढे चालून कर्तृत्ववान नागरिक बनतील. म्हणून स्नेहसंमेलनाच्या औचित्य साधून मला एक आर्य चाणक्यांचं वाक्य आठवावे लागेल की जेव्हा राजकीय नेते राजकीय परिस्थितीने म्हणजे कोणत्याही देशाचं भवितव्य धोक्यात आणू शकतात. आता सध्याची राजकीय परिस्थितीचा अंदाज घेऊन हे वाक्य सगळे विचार करू शकतात, आपल्याला विचार करायला भाग पाडेल की जेव्हा राजकीय नेते समाजाला धोक्यात आणण्याची परिस्थिती असेल तर तेव्हा त्यांना तारण्याचं एकमेव जबाबदारी कोणावर असेल तर ती आम्हा शिक्षकांवर आहे. आपण अतिशय महत्त्वाची जबाबदारी खांद्यावर घेऊन समाजाला दिशा देण्याचं काम आपल्याला करायचं आहे. स्नेहसंमेलनाचे औचित्याने सांगू इच्छिते की एक काळ असा होता, स्वातंत्र्यासाठी आपल्या पूर्वजांनी तळ हातावर जीव घेऊन कष्ट केले, आपल्याला स्वातंत्र्य दिलं. आपल्याला ते करायचं आहे का? आता आपल्याला गरज आहे का पेटून उठायची? आपल्याला गरज आहे का? नाही. वी हॅव रिसिव्ड एव्हरीथिंग फ्री. आपल्याला सर्व फ्रीमध्ये मिळालेलं आहे. आपल्याला फ्रीडम फ्रीमध्ये मिळालेलं आहे. आपल्याला राईट्स फ्रीमध्ये मिळालेले आहेत. तर आपल्याला आवश्यकता आहे ती काय करायची? बरं, आपल्याला आवश्यकता, वी आर बॉर्न विथ गोल्डन स्पून, म्हणजे आपण सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्माला आले म्हटलं तरी चालेल. आपल्याला लढायची गरजच नाही आहे. आपल्याला काय आपल्याला रेडीमेड मिळालेलं आहे सर्व. आपल्या पूर्वजांनी खूप कष्ट करून निर्माण केलेलं. आपल्याला फक्त काय करायचं आहे? डू यू वॉन्ट टू जस्ट एन्जॉय युअर 1.5 GB नेट? फक्त ते मोबाईल, हेडफोन हे घेऊन तेवढंच एन्जॉय करायचं आहे का आपल्याला? नाही. तर आपल्याला देशाचं, जगाचं नेतृत्व करायचं आहे. जगाचं नेतृत्व करण्यासाठी आपल्याला आधी कर्तृत्व विकसित करावं लागेल. आणि ते कर्तृत्व विकसित करण्यासाठी शालेय जीवनापासूनच कर्तृत्ववान नागरिक घडवण्यासाठी त्यांचा शालेय जीवनातच पाया विकसित करायचा, तरच हे शक्य आहे. जगाचं नेतृत्व करण्यासाठी कर्तृत्ववान नागरिक घडायचे असेल तर ते शालेय जीवनापासूनच आपल्याला त्याची तयारी करावी लागेल. आणि त्यासाठी माउंट व्हॅली टेक्नो स्कूल विविध उपक्रमांमध्ये कटिबद्ध आहे सर्वांना. त्याचबरोबर आता परिवर्तन, संक्रमण आपण शब्द खूप वेळा ऐकतो. ॲक्च्युली ती काळाची गरज आहे. का काळाची गरज आहे? मराठी भाषा मातृभाषा आहे, अभिमान आहे मला तिचा. हिंदी भाषा माझी राजभाषा आहे, तिचा पण अभिमान आहे. परंतु इंग्लिश इज अ ग्लोबल लँग्वेज अँड टू लीड द ग्लोबल, टू लीड द वर्ल्ड वी मस्ट नो द इंग्लिश. म्हणूनच परिवर्तनाचा भाग म्हणून ज्ञानदान विद्यामंदिरचे आपण माउंट व्हॅली टेक्नो स्कूल केले. आणि फक्त नामांतरणच नाही केलं तर त्याच्या गुणवत्तेमध्ये देखील आपण विकास केला. गुणवत्तेमध्ये विकास म्हटलं तर प्रत्येक क्षेत्रामध्ये, प्रत्येक वर्गाचा आपण एक करिक्युलम सिलॅबस आतापासूनच फ्रेम केलेला आहे. आणि मला तुम्हाला सर्वांना सांगताना अतिशय अभिमान वाटेल की आपल्या शाळेमध्ये इयत्ता पहिलीपासून आपण
स्पर्धा परीक्षेची तयारी करून घेतो आहे. कारण मी जेव्हा याच्यामध्ये बघते, माझ्या वर्गामध्ये बघते, असेंब्लीमध्ये मुलं बघते, मला आतापासूनच त्यांच्यामध्ये IAS, IPS, IFS असे अधिकारी दिसत आहेत. तर का बघू नये मी हे स्वप्न? माझ्या मुलांना मी भावी कलेक्टर, भावी IPS, भावी अधिकारी बघू शकते मी. जर मी हे स्वप्न बघते तर मला आतापासूनच त्यांच्या भवितव्यासाठी तयारी करावी लागेल ना तयारी कराव्या. तर ती तयारी करण्यासाठी अतिशय बालवर्गापासूनच आपण स्पर्धा परीक्षा घेतो आहे. मला वाटत नाही आत्तापर्यंत एकही शाळा असेल की जी इयत्ता पहिलीपासून स्पर्धा परीक्षेची तयारी घेते. स्पर्धा परीक्षांची तयारी इयत्ता पहिलीपासून तर 12वीपर्यंत. कारण जर तुम्ही माउंट व्हॅली टेक्नो स्कूलमध्ये प्रवेश घेताय तर मी तुम्हाला हमी देते की तुमचा मुलगा उद्या कोणत्याही स्पर्धा परीक्षेमध्ये क्वालिफाय झालाच पाहिजे, याची मी तुम्हाला शाश्वती देते. जेव्हा आता सध्या प्रत्येक क्षेत्रामध्ये स्पर्धा चालू आहे, प्रत्येक इवन एज्युकेशनल, पॉलिटिक्स, सोशल, इवन सर्व क्षेत्रामध्ये स्पर्धेचं वातावरण आहे. आणि माझ्या आदरणीय प्रिय पालकांमध्ये एक वेगळी स्पर्धा निर्माण झाली. कसली स्पर्धा आहे ती? तर ती स्पर्धा आहे माझ्या मुलाचं कोणत्या शाळेमध्ये ॲडमिशन, माझ्या मुलाचं कोणत्या शाळेमध्ये ॲडमिशन आहे. तर ICSE बोर्ड, CBSE बोर्ड, IB बोर्ड अशा विविध बोर्डांचे ऑप्शन आता अवेलेबल आहे. परंतु ह्या बोर्डाची फी भरताना माझ्या मध्यमवर्गीय बंधू भगिनींची अतिशय दमछाक होते. नाही फी पे करू शकत आपण. मग कुठेतरी मनामध्ये न्यूनगंड निर्माण होतो आहे की अरे मी माझ्या मुलाला त्या XY शाळेमध्ये ॲडमिशन नाही घेऊ शकले. तर मग प्रत्येकाचा तुमचा तो न्यूनगंड निर्माण झालेला आहे तुमच्या मनामध्ये. तर तो न्यूनगंड निर्माण होऊ नये त्याचं निराकरण करण्यासाठी मी आज इथे उभी आहे. तुम्हाला ICSE, CBSE, IB अशा बोर्डाच्या धर्तीवर सिलॅबस, करिक्युलम, एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटी फ्रेम करून माउंट व्हॅली टेक्नो स्कूलने इसवी सन 2024 व 25 शैक्षणिक वर्ष सिलॅबस फ्रेम केलेला आहे. व फक्त ICSE, CBSE बोर्डाचाच आधार नव्हे तर NEP नॅशनल एज्युकेशन पॉलिसी 2025 विच इज गोइंग टू बी इम्प्लिमेंट अँड व्हेरी सून वी विल बी सीन की वेगवेगळ्या ठिकाणी नॅशनल एज्युकेशन पॉलिसी इम्प्लिमेंट झाली आहे. आणि आपण शैक्षणिक वर्ष 2024 आणि 25च्या जो नवीन सिलॅबस फ्रेम केलेला आहे त्याच्यामध्ये त्याचा समावेश झालेला आहे. आपला सिलॅबस, करिक्युलम, एव्हरीथिंग इज रेडी. त्याचबरोबर मला सांगताना अतिशय आनंद वाटेल की आता खूप जण म्हणत आहेत की मॅडम तुम्ही CBSE, ICSE अशा विविध बोर्डाचं शिक्षण माउंट व्हॅली टेक्नो स्कूलमध्ये देण्याचं ठरवताय. इज इट पॉसिबल? इट्स पॉसिबल. हे शक्य आहे. का शक्य आहे ते? कारण कोणतीही गोष्ट जोपर्यंत आपण ठरवत नाही तोपर्यंत ती अवघड असते. एकदा जर तुम्ही ठरवली, भलेही ती कितीही कठीण असो, ती अचीव करायची म्हणजे करायची. आता दर्जेदार शिक्षण द्यायचं, गुणवत्तापूर्ण शिक्षण द्यायचं हे ध्येय समोर सर्वांनी ठेवलं आहे, त्यासाठी कार्य करायचं आहे. पण बोलते तेवढं ते ॲक्च्युली सोपं नाही आहे. इट्स टू डिफिकल्ट. आपण सर्व शिक्षण क्षेत्राशी संबंधित आहात, तुम्हाला त्याचं ज्ञान असेल. परंतु माघार घ्यायचे एवढे पण आम्ही कच्चे खेळाडू नाही. म्हणून ठरवलं म्हणजे ठरवलं. तर एक लाईन म्हणावी वाटेल मला की उडत्या पाखरांना परतीची तमा नसावी, नजरेत नेहमी नवी दिशा असावी, घरट्याचं काय केव्हाही बांधता येईल, क्षितिजा पलीकडे झेप घेण्याची मनात जिद्द असावी, क्षितिजा पलीकडे झेप घेण्याची मनात जिद्द असावी. अशीच जिद्द मनात घेऊन जनसामान्यांच्या पाल्यांना जागतिक दर्जाचं शिक्षण देण्याचं ध्येय समोर ठेवून माननीय श्री आबासाहेब जगताप साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली व श्रीमती मीरा गलांडे मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही अविरत कार्यरत आहोत. यांचं वेळोवेळी मार्गदर्शन आम्हाला लाभत असतं. तर मी तुम्हा सर्वांना आश्वासन देते की माउंट व्हॅली टेक्नो स्कूल ज्या अर्थाने कार्यरत आहे, आता स्पर्धा परीक्षेमध्ये सर्वांची खेचाखेची चालू आहे, स्पर्धा चालू आहे सगळीकडे ॲडमिशनची. पण मला अतिशय अभिमान वाटेल सांगताना की इसवी सन 2024 व 25चे 70% रजिस्ट्रेशन
ऑलरेडी फिलअप झालेल्या आहेत. फक्त 23% जागा शिल्लक आहेत. पुढच्या वर्षी ज्या ॲडमिशन होतील त्याच्यापैकी आपण 70% कोटा ऑलरेडी पूर्ण केलेला आहे. हे एका क्वालिटी एज्युकेशनचं प्रतीक आहे. अतिशय कमी कालावधीमध्ये शाळेने जी गुणवत्तापूर्ण शिक्षण देऊन जो पालकांमध्ये विश्वास निर्माण केलेला आहे त्याचंच हे द्योतक आहे. आता केवळ आपण शिक्षक आणि विद्यार्थी हे जेवढे याच्यामध्ये महत्त्वाचे घटक आहेत तेवढे पालकही आहे. पालकांचा महत्त्वाचा सहभाग, आपण वेळोवेळी पालक सभा घेऊन त्यांचं मार्गदर्शन करतोय. त्यामुळे शिक्षण प्रक्रियेमध्ये पालकांचाही अतिशय महत्त्वाचा सहभाग वाढला व गुणवत्ता विकासामध्ये त्यांचाही मोलाचे योगदान मिळत आहे. आता मला असं सांगावंसं वाटेल की फक्त आपण गुणवत्तापूर्ण शिक्षण घेतोय, गुणवत्तापूर्ण शिक्षण माउंट व्हॅली टेक्नो स्कूलमध्ये आपण ॲक्च्युली करतोय काय? वी आर ॲक्च्युली गिविंग ट्रेनिंग टू द टीचर्स, टीचिंग अँड नॉन टीचिंग स्टाफ. आपण त्यांना CCE जसं की कंटिन्युअस कम्प्रिहेन्सिव्ह इव्हॅल्युएशन, नॉन टीचिंग मटेरियल, हाऊ टू यूज द व्हेरियस टीचिंग एड्स, टीचिंग मटेरियल्स, शिक्षण क्षेत्राशी संबंधित ज्या ज्या आवश्यक ट्रेनिंग असतात आपण त्या शिक्षकांना पुरवतो. कारण शिक्षक हा एकमेव असा घटक आहे की जो विद्यार्थ्यांच्या जीवनावर अतिशय परिणाम करू शकतो. म्हणून तुम्हा सर्वांना मी शाश्वती देते की एकदा तुमचं विद्यार्थ्यांचं पाल्याचं ॲडमिशन माउंट व्हॅली टेक्नो स्कूलमध्ये झालं 1ली ते 12वी 12 वर्ष जर आपण स्पर्धा परीक्षांची तयारी करून घेतोय तर नक्कीच जेव्हा तो शाळेतून बाहेर पडेल तर कोणतीही परीक्षा क्वालिफाय करण्याची धमक, कॅपॅसिटी क्वालिफाय करण्याची ताकद त्याच्यामध्ये निर्माण होईल. म्हणून जाता जाता एवढंच म्हणेल की त्या गणरायाला विनंती करते की प्रयत्न आम्ही खूप करतोय, फक्त आमच्या प्रयत्नांना यश दे. चिमुकल्या पाखरांच्या पंखांना बळ देण्याचा जो आमचा प्रयत्न आहे तो प्रयत्न करण्याला यश दे. फक्त पुस्तकी किडे नाही घडवायचे तर उद्याचे सुशिक्षित, सुजाण, समंजस नागरिक घडविण्याच्या प्रयत्नांना यश दे. विद्यार्थ्यांचे नेतृत्व, कर्तृत्व फुलविण्याचा जो प्रयत्न आहे त्या प्रयत्नांना यश दे. शाळेतील परीक्षा देता देता जीवनातील परीक्षा देण्यासही सक्षम घडवण्याच्या प्रयत्नांना त्यांना यश दे. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय. थँक्यू. धन्यवाद श्रीमती बोबडे मॅडम यांनी आपल्याला खरंच खूप छान अशा शब्दांमध्ये आपल्या सर्वांना या आपल्या स्कूलबद्दलसुद्धा खूप छान मार्गदर्शनसुद्धा दिलेलं आहे. आणि आता पुढे काय होणार, कसं असणार आणि कसं ही स्कूल या ठिकाणी सुरू आहे, त्याचप्रकारे मी शाळेची माहिती प्रास्ताविक व्हिडिओसाठी दाखवण्यासाठी मी वाघ सर व मोरे सर यांना मी विनंती करेल. सहारा शिक्षण प्रसारक मंडळ या संस्थेचे संस्थापक सचिव माननीय श्री आबासाहेब जगताप साहेब यांनी 15 वर्षांपूर्वी लावलेल्या ज्ञानदान प्राथमिक शाळा या ज्ञानरूपी रोपट्याचे आज एका विशाल ज्ञानवृक्षामध्ये रूपांतर होऊन त्याचा विस्तार उत्तरोत्तर वाढतच आहे व यापुढे वाढतच राहणार आहे. आता बदलत्या काळाला, संगीकृत शिक्षणाला व शासनाच्या न्यू एज्युकेशन पॉलिसी जी सन 2024-25 पासून संपूर्ण भारतातील शाळांना लागू होत आहे त्याला सामोरे जाण्यासाठी यावर्षी आमच्या शाळेत संस्थेच्या अध्यक्षा श्रीमती मीरा गलांडे मॅडम यांच्या मार्गदर्शनाने आमूलाग्र बदल घडविण्याचा निर्णय घेण्यात आला. आता शाळेच्या नावात बदल करून ज्ञानदान प्राथमिक शाळाऐवजी माउंट व्हॅली टेक्नो स्कूल करण्यात आले आहे. तसेच शाळेत आता इयत्ता 1ली ते 12वीचे वर्ग सुरू करण्यात आले आहेत. त्यासोबत आपल्या परिसरातील पालकांची इंग्रजी माध्यमाचे वर्ग सुरू करावेत ही मागणी होती. ती सुद्धा आपली मागणी पूर्ण करत आहोत. येत्या काळात आपली शाळा नर्सरी ते 12वी पर्यंत सेमी इंग्रजी व इंग्रजी माध्यममध्ये सुरू करण्यात आली आहे. त्या दृष्टीने आपण यावर्षीच यातील अनेक अभ्यासक्रम व उपक्रम विद्यार्थ्यांना लागू करण्यात आले आहेत व त्यासंबंधी थोडक्यात या चलचित्राच्या माध्यमातून दाखवत आहोत.
ओस की बूंदें पत्तों की गोद में आसमां से कूदे, अंगड़ाई ले फिर करवट बदल कर, नाजुक से मोती हंस दे फिसल कर, खो न जाए ये तारे ज़मीं पर। ये तो है सर्दी में धूप की किरणें, उतरे जो आंगन को सुनहरा सा करने, मन के अंधेरों को रोशन सा कर दे, ठिठुरती हथेली की रंगत बदल दे, खो न जाए ये तारे ज़मीं पर। जैसे आँखों की डिबिया में निंदिया, और निंदिया में मीठा सा सपना, और सपने में मिल जाए फरिश्ता सा कोई। जैसे रंगों भरी पिचकारी, जैसे तितलियां फूलों की क्यारी, जैसे बिना मतलब का प्यारा रिश्ता हो कोई। ये तो आशा की लहर है, ये तो उम्मीद की सहर है, खुशियों की लहर है, खो न जाए ये तारे ज़मीं पर। देखो रातों के सीने पे ये तो झिलमिल किसी लौ से उगे हैं, ये तो अंबिया की खुशबू है बागों से बह चले। जैसे कांच में चूड़ी के टुकड़े, जैसे खिले खिले फूलों के मुखड़े, जैसे बंसी कोई बजाए पेड़ों के तले। ये तो झोंके पवन के है, ये घुंघरू जीवन के, ये तो सुर है चमन के, खो न जाए तारे ज़मीं पर। मोहल्ले की रौनक गलियां है जैसे, खिलने की जिद पर कलियां है जैसे, मुट्ठी में मौसम की जैसे हवाएं, ये है बुजुर्गों के दिल की दुआएं, खो न जाए ये तारे ज़मीं पर। कभी बातें जैसे दादी नानी, कभी चल के जैसे मम्मा
कभी बन जाए भोले सवालों की झड़ी, सन्नाटे में हंसी के जैसे, सूखे होठों पे खुशी के जैसे, ये तो नूर है बरसे कर तेरी किस्मत वो बड़ी, जैसे झील में लहराए चंदा, जैसे भीड़ में अपने कदम, जैसे मन मुझे नदियाँ जाना, जैसे बैठे बैठे मीठी सी छपकी, जैसे प्यार की धीमी सी धमकी, जैसे गान अशा प्रकारे आमची शाळा आता येत्या काळात मध्यमवर्गीय पालकांच्या पाल्याने पाहिलेले डॉक्टर इंजिनियर होण्याचे स्वप्न आम्ही पूर्ण करण्याचा विश्वास देतो व आमच्या मार्गदर्शिका श्रीमती मीरा गलांडे मॅडम आम्हा शिक्षकांना नेहमी सांगतात, अधिकाऱ्यांची मुले अधिकारी होतीलच, परंतु आपल्या परिसरातील पालकांची मुले अधिकारी बनवताना तुम्हाला खूप त्रास सहन करावा लागला तरी चालेल. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शैक्षणिक उपक्रम व कार्यक्रम, शैक्षणिक पाठ्यपुस्तक अभ्यासक्रम राबवत असताना शैक्षणिक वर्ष केव्हा सुरू होते व केव्हा संपते समजतही नाही. सतत गुंतलेले वेळापत्रक असते. शैक्षणिक वर्षात साचलेपणा नसतो. आपण पाहिल्याप्रमाणे अतिशय महागड्या शाळेच्या तुलनेत सामोरे जाण्यासाठी आमची शाळा तयार आहे व पालकांचे मनापासून धन्यवाद मानावेसे वाटते की आमच्यावर विश्वास ठेवत पुढील वर्षाचे प्रत्येक वर्गातील 70% प्रवेशाचा कोटा प्रवेश प्रक्रिया सुरू होण्या अगोदरच नोंदणी केली आहे. आम्हीही आपल्या सर्वांच्या इच्छेचा आदर करत यावर्षी सर्व वर्गासाठी मोफत प्रवेश देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे व प्रवेश प्रक्रिया 15 फेब्रुवारी 2024 पासून सुरू करण्यात येत आहे. अधिक माहितीसाठी शाळेची वेबसाईट www.mountvalleytechnoschool.in यावर भेट देऊ शकता. शाळेची ही उन्नती अशीच उन्नत होत राहो व यापुढील काळात पालकांच्या मान्यवरांच्या सहकार्याने आमची शाळा नव्या उमेदीचे, प्रगतीचे उत्तुंग शिखर गाठून हा ज्ञानवृक्ष अखंड छाया देत राहील असा विश्वास आम्ही तुम्हाला देतो. खरंच खूप सुंदर या ठिकाणी आपण बघितलेलं आहे. म्हणजे यावरूनच कळतंय आपल्याला की ही शाळा किती सुंदर आहे आणि शाळेचं वातावरणही किती सुंदर आहे. सो यानंतर मी रवी किरण दरवळे साहेब यांना मी विनंती करेल की आपण विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावे. सर्वांना सर्वप्रथम जय हिंद. मला सदर माउंट व्हॅली टेक्नो स्कूल या कार्यक्रमात या शाळेच्या वार्षिक स्नेहसंमेलनाच्या उद्घाटनासाठी आयोजकांनी बोलवलं, त्याबद्दल मी सर्वप्रथम आपले आभार मानतो. माझी सुरुवातीला ओळख करून देतो. मी रवी किरण दरवडे, सध्या चिकलठाणा पोलीस स्टेशन येथे मी प्रभारी अधिकारी म्हणून काम करत आहे. या वार्षिक स्नेहसंमेलन 2024 कार्यक्रमाच्या अनुषंगाने मी सर्वप्रथम आपल्याला सांगू इच्छितो की हा जो कार्यक्रम आहे हा आनंदाचा उत्सव असतो. प्रत्येक शाळेचा, प्रत्येक कॉलेजचा शैक्षणिक वर्षाच्या शेवटी किंवा मध्यावधीत किंवा एखाद्या विशिष्ट कालावधीमध्ये हा कार्यक्रमाचं आयोजन केलं जातं. मी ज्यावेळी लहान होतो, म्हणजे ज्यावेळी आमच्या काळामध्ये हे असे मोठे कार्यक्रम होत नव्हते. या शाळांमध्ये ज्या पद्धतीने ऑर्गनाईज केले जातात कार्यक्रम, सांस्कृतिक कार्यक्रम, हे असे मोठ्या प्रमाणात होत नव्हते. मी या भाषणाच्या अनुषंगाने सांगू इच्छितो की टेक्नो व्हॅली स्कूल जे आहे, माउंट व्हॅली टेक्नो स्कूल, याचं जे आता व्हिडिओ सादरीकरण पाहिलं आणि मॅडमने प्रस्तावना जी सादर केली, त्या प्रस्तावनेच्या अनुषंगाने मी सांगू इच्छितो की
या शाळेचं काम जे आहे किंवा या शाळेची जी काही एकंदरीत वाटचाल जी सुरू झालेली आहे किंवा होणार आहे ते अतिशय उत्कृष्ट होणार आहे. आणि त्यांचा जो उद्देश आहे आत्ताच्या या ज्या स्पर्धेच्या युगामध्ये आपल्याला टिकून राहण्यासाठी, आपल्या पाल्यांना, आपल्या मुलांना भविष्यामध्ये येणाऱ्या प्रत्येक स्पर्धेला तोंड देण्यासाठी, तयार राहण्यासाठी जी काही तयारी करून घ्यावी लागते ती या शाळेच्या माध्यमातून अतिशय उत्कृष्टपणे होत असल्याचं या व्हिडिओच्या सादरीकरणातून दिसून येत आहे. या संस्थेच्या संस्थापक अध्यक्ष माननीय श्री आबासाहेब जगताप, तसेच अध्यक्षा मान्य गलांडे मॅडम यांचा जो उपक्रम आहे ज्ञानदा स्कूल, इथे आपण प्रतिमा पाहतोय सरस्वती देवीची जी आहे, तर त्याच्यामध्ये सरस्वती देवी जी आहे ही विद्येचं प्रतीक आहे. आणि विद्यादान, स्पर्धा परीक्षांसाठी विद्यादान, स्पर्धेसाठी सक्षम करण्यासाठी विद्यादान हे या संस्थेमार्फत अतिशय चांगल्या पद्धतीने होत आहे. कारण प्रस्तावनेमध्येच जसं सांगितलं की ज्युनियर KG पहिलीपासून इथे स्पर्धा परीक्षांची तयारी केली जाते. माझं MSc इन ॲग्रिकल्चर झालेलं आहे. माझं ज्यावेळेस 1996मध्ये BSc ॲग्रिकल्चर झालं, म्हणजे मी डिग्री झाली, माझी डिग्री झाल्यानंतर मला स्पर्धा परीक्षांच्या बाबतीमध्ये माहिती मिळाली. आणि त्यानंतर मी माझी तयारी सुरू करून 1-2 वर्ष माझ्या शैक्षणिक कालावधीतले घातले. आणि नंतर मी स्पर्धा परीक्षांची तयारी करून त्यानंतर माझं पोलीस उपनिरीक्षक या पदावर सिलेक्शन झालेलं आहे. हीच माहिती मला जर लवकरच्या स्टेजला मिळाली असती, अगोदरच्या स्टेजला मिळाली असती, तर मी अजून पुढे जाऊन मोठ्या पदावर माझं सिलेक्शन झालं असतं किंवा मी अजून एखाद्या मोठ्या पदावर काम मला करता आलं असतं. त्या दृष्टीने ही जी शिक्षण संस्था आहे की आताच्या नवीन एज्युकेशनल पॉलिसीनुसार जी काही विद्यार्थ्यांची जडणघडण झाली पाहिजे, जे काही शिक्षण मिळालं पाहिजे, सर्वांगीण विकास झाला पाहिजे, मुलांना शिक्षणाव्यतिरिक्त खेळ, तसेच भाषण कला, नंतर कम्युनिकेशन, ही जे काही क्षेत्र आहे या क्षेत्रामधलं चांगलं तयारी करता आली पाहिजे. म्हणून इथले जे शिक्षक आहेत ते जे झगडत आहेत किंवा जे काम करत आहेत त्यांचं काम खरोखर वाखाणण्याजोगं आहे. प्रतिमेमध्ये एक सावित्रीबाई फुलेंचा देखील एक फोटो आहे. इथल्या शिक्षिका ज्या आहेत त्या सावित्रीबाई फुले, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुलेंनी जे काम हाती घेतलं होतं तेच काम पुढे करण्याचं काम अतिशय चांगल्या पद्धतीने करत आहेत. इथल्या ज्या माता आहेत या राजमाता जिजाऊंसारखं आपल्या पाल्यांना शिवाजी महाराजांसारखं घडवण्यासाठी या शाळेमध्ये टाकून त्या अपेक्षा करत आहेत की या शाळेकडून आपली मुलं नाही छत्रपती शिवाजी महाराजांसारखी झाली तरी त्यांच्या मार्गावर, त्यांच्या वाटेवर जाऊन जसं त्यांनी स्वराज्यासाठी आपलं सर्व आयुष्य वेचलं आणि त्यांनी स्वराज्य चालवताना सर्व क्षेत्रातील लोकांना सोबत घेऊन काम केलं, त्याप्रमाणे इथे ही जी माउंट व्हॅली टेक्नो स्कूल आहे इथे देखील या ज्या काही माता आहेत या राजमाता जिजाऊंसारखं आपल्या पाल्यांकडून सर्व शिक्षणाचं काम हे करून घेणार आहेत. माउंट व्हॅली स्कूलच्या ह्या कार्यक्रमाला व्यासपीठावर मी पाहिलं सर्व स्तरातील मान्यवर उपस्थित होते. त्यामध्ये राजकारणातील अतिथीगण होते, शैक्षणिक क्षेत्रातले आहेत, तसेच व्यावसायिक आहेत, उद्योजक आहेत, इथे महिलागण आहेत. हे सर्व क्षेत्रातले जे मान्यवर आहेत हे इथे उपस्थित आहेत. त्यांचं या संस्थेच्यासाठीचं जे योगदान आहे
ते अतिशय मोलाचं आहे. मी सांगू इच्छितो की इथे जे काही पालक आहेत, जे विद्यार्थी आहेत, त्यांनी इथे चालवल्या जाणाऱ्या सर्व उपक्रमांचा चांगल्या पद्धतीने लाभ घ्यायचा आहे. आणि जो संस्थेचा उद्देश आहे, संस्थेचा उद्देश जो आहे एक चांगला नागरिक घडवण्याचं, एक असा उत्कृष्ट विद्यार्थी घडवायचा की जो भविष्यामध्ये कोणत्याही स्पर्धा परीक्षेला तोंड देऊ शकेल. आणि भाषा ही कसं असं वाघिणीचं दूध असतं. प्रत्येक भाषा जी आहे ही त्या त्या क्षेत्रात समृद्ध असते, परंतु इंग्रजी ही जी भाषा आहे सध्या ही कॉम्पिटिशनच्या जगात किंवा जी स्पर्धेच्या युगामध्ये इंग्रजी येणं खूप महत्त्वाचं आहे. आणि ग्रामीण भागामध्ये जे या संस्थेने जे काम चालू केलेलं आहे त्यासाठी माझ्या शुभेच्छा राहतील, पोलीस स्टेशनच्या वतीने शुभेच्छा राहतील. मला इथे बोलायची संधी दिली त्याबद्दल मी धन्यवाद व्यक्त करतो. आणि संस्थेच्या माउंट व्हॅली टेक्निक स्कूलच्या पुढील वाटचालीस मी शुभेच्छा देऊन माझे 2 शब्द संपवतो. आणि आजचा जो कार्यक्रम आहे हा वार्षिक स्नेहसंमेलनाचा, हा शांततेत पार पाडण्यासाठी मी सर्वांना आवाहन करतो. प्रत्येकाने हा कार्यक्रम शांततेत पाहायचा आहे, एन्जॉय करायचा आहे. आणि कोणत्याही कार्यक्रमाला कोणत्याही प्रकारे गालबोट लागेल असं कृत्य करायचं नाही आहे, मी असं आवाहन करतो. आणि मला इथे उद्घाटक म्हणून बोलवलं आणि बोलवण्याची जी संधी दिली त्याबद्दल मी संस्थेचा आभार मानतो. धन्यवाद. धन्यवाद सर. या ठिकाणी सरांनी खूप सुंदर प्रकारे या ठिकाणी मार्गदर्शन केलेलं आहे. यानंतर मी मीरा गलांडे मॅडम यांना मी विनंती करेल की आपण या ठिकाणी मार्गदर्शन द्यावेत. आजच्या या कार्यक्रमाचे अर्थात वार्षिक स्नेहसंमेलन 2024 माउंट व्हॅली टेक्नो स्कूल. आणि आजच्या या कार्यक्रमासाठी उद्घाटक म्हणून रविकिरण दरवडे सर, पोलीस निरीक्षक, पोलीस स्टेशन चिकलठाणा हे उपस्थित राहिले आणि त्यांनी कार्यक्रमाचं उद्घाटन केलं. अमूल्य असा वेळ दिला आहे. आणि त्याचबरोबर सर्वांना हा कार्यक्रम अगदी शांततेत पार पाडण्यासाठी आव्हान पण केलेलं आहे, असे ते रविकिरण दरवडे सर. तसेच मोहन नाना साळवे सर, नगरसेवक मुकुंदवाडी, आणि आप्पासाहेब हिरवाळे, नगरसेवक सातारा देवळाई परिसर, छत्रपती संभाजीनगर. तसेच सुनीता अवताडे मॅडम, सरपंच ग्रामपंचायत बाळापूर, आणि शेख मनू सर, सरपंच ग्रामपंचायत गांधेली. तसेच गोरख निकम सर, सरपंच ग्रामपंचायत आडगाव बुद्रुक, आणि राधिका शिंदे मॅडम, सरपंच झालटा सुंदरवाडी. तसेच इतर सर्व मान्यवर या कार्यक्रमासाठी उपस्थित, पालकवर्ग, बंधू भगिनी, आणि जे आपले कलागुण सादर करण्यासाठी दाखवण्यासाठी उत्सुक आहेत असे सर्व चिमुकले विद्यार्थी, मित्र आणि मैत्रिणी. अर्थात आज जो कार्यक्रम आहे तो आहे वार्षिक स्नेहसंमेलनाचा. आत्ताच या शाळेच्या मुख्याध्यापिका बोबडे मॅडम यांनी सांगताना सांगितलं आहे की आम्हाला एक आदर्श असे नागरिक घडवायचे आहेत, विद्यार्थी घडवायचे आहेत, अधिकारी घडवायचे आहेत. आणि ते घडविण्यासाठी फक्त त्यांना पुस्तकी ज्ञान देऊन चालणार नाही किंवा त्यांना फक्त पुस्तकी किडे बनवून चालणार नाही, तर त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शाळेला प्रयत्न करणं गरजेचं असतं.
आणि आपल्याला हे माहितीच आहे की प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये वेगवेगळे कलागुण असतात आणि त्यांच्या या कलागुणांना वाव देण्यासाठीच किंवा थोडक्यात प्रोत्साहन देण्यासाठी त्यांच्यातील कलागुण दाखविण्यासाठीच हा कार्यक्रम आहे. आणि सर्व चिमुकल्यांना खूप उत्सुकता आहे की आमचं गाणं कधी होणार आणि कार्यक्रम कधी सुरू होणार. कारण हा स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम म्हणजे काही भाषणं ऐकण्याचा किंवा काही वक्त्यांचं बोलणं ऐकण्याचा कार्यक्रम नसतो, तर तो कला सादर करण्याचा किंवा विद्यार्थ्याच्या अंगी असलेले गुण दाखवण्याचा कार्यक्रम आहे. आणि तो लवकरच सुरू होण्यासाठी मी सर्व बालगोपालांना शुभेच्छा देते आणि थांबते. जय हिंद. धन्यवाद मॅडम. मला माहिती आहे सगळेजण खूप आतुरतेने वाट बघतायत की कधी हा कार्यक्रम सुरू होणार आहे. बरा चलो फिर से एक बार बोलना है गणपती बाप्पा. क्या बात आहे. मला माहिती आहे आपण आहे ना सगळेजण आजचा कार्यक्रम सुरू करणार आहोत, पण तुम्ही सगळ्यांना म्हणजे तुम्हा सर्वांना एक माहिती आहे ना की आज आपल्यासोबत एक सेलिब्रिटी गेस्ट सुद्धा आहे. ते म्हणजे कोण आहे सांगाल का? तर आता आपल्या समोर एक सेलिब्रिटी या ठिकाणी येत आहे, म्हणजेच घनश्याम भट. एकदा जोरदार टाळ्यांच्या आवाजात त्यांचं स्वागत करूया. सकाळी 8 वाजता मी आणि आभ्या तुला पिक करतोय, सो तू रेडी राहा. अँड येस, नीती इज ऑल्सो कमिंग. जोरदार टाळ्यांनी स्वागत करायचं आहे घनश्याम भट यांचं आगमन या ठिकाणी होत आहे. विनंती करेल आपण स्टेजवर यायचं आहे. क्या बात आहे. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे, टाळ्यांचा आवाज. सर मला वाटतं आपण एक वेळेस व्हिडिओज बघून घेऊयात. येस, सारे प्रेमाचे मैत्रीचे विरहाचे आठवे क्षण, सारे प्रेमाचे मैत्रीचे विरहाचे आठवे. वाव, एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. सरांचं सुंदर असं झी म्युझिकचं हे गाणं या ठिकाणी लॉन्च झालेलं आहे, म्हणजे आपण त्याचा प्रोमो या ठिकाणी बघितलेला आहे. तर या ठिकाणी सरांचं मी सर्वप्रथम स्वागत करण्यासाठी मी राकेश गांगुर्डे सरांना मी स्टेजवरती आमंत्रित करू इच्छित आहे. पण त्याआधी सर मला एक प्रश्न असा पडला आहे की एवढे सगळे तुमचे फॅन्स आहेत बरोबर, तुम्ही यांना काय सांगाल? सर्वप्रथम सर्वांना नमस्कार. माझा मी घनश्याम भट आणि आत्ता जस्ट तुम्ही थोडंसं गाण्याचं टीजर बघितलं, क्षण हे प्रेमाचे. सर्वप्रथम मला इथं आल्यावर थोडं मी 10 वर्ष पाठीमागे गेलो आहे. ऑलमोस्ट शाळा कॉलेज म्हटलं की हे माझ्या खूप हृदयाच्या जवळचं आहे. आणि तुम्ही जे काही आज जगताय ही लाईफ लक्षात ठेवा परत नाही मिळणार. जे काही तुम्ही करताय तुमच्या लाईफमध्ये बेस्ट करा. हेच दिवस आहेच करिअर आणि लाईफ जगण्याची. त्यासाठी मी एवढंच म्हणेल मॅम की हे जे गाणं जेव्हा मी केलं ते सगळ्यात जास्त मुवमेंट होत्या हृदयातून की शाळा आणि कॉलेज. मैत्रीतील प्रेमाची एक अबोल कहाणी ज्याला आपण म्हणतो मैत्री, ही मैत्री फक्त शाळा आणि कॉलेजमध्येच होते. कारण की त्यानंतर प्रत्येकजण आपापल्या लाईफमध्ये आपल्या करिअरमध्ये फोकस करतो, पण ही जी मैत्री टिकते ती आयुष्यभर टिकते. त्यामुळे मी एवढंच म्हणेन सर्वांना लाईफ जगा, एन्जॉय करा, त्यासोबतच भरपूर अभ्यास करून लाईफमध्ये एक गोल अचीव करण्याचा प्रयत्न करा आणि सक्सेस व्हा. थँक्यू. एक्झॅक्टली सर. आणि आपल्यासोबत माननीय घनश्याम सर या ठिकाणी आहेत, त्यांच्याबद्दल मी अजून एक गोष्ट सांगू इच्छिते. कारण की त्यांनी जी सुरुवात केलेली आहे ना, त्यांना घरातून काही कमी नव्हती. पहिली गोष्ट तर
त्यांनी पटनाट्यापासून सुरुवात केली ते ठाकरे मूव्ही पर्यंत, आणि आज आपण त्यांचा स्वतःचा हा सुंदर असा व्हिडिओ आपण या ठिकाणी बघितलेला आहे. त्यांचं स्वतःचं गाणं या ठिकाणी लॉन्च झालेलं आहे. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत त्यांच्यासाठी. छळती मला भासे तू इथे क्षण सारे प्रेमाचे मैत्रीचे विरहाचे आठवे. थँक्यू सो मच सर, आपण या ठिकाणी आलात. आणि मी सर्वांना विनंती करेल, नक्की आपण हा व्हिडिओ आपापल्या यूट्यूबवरती आणि ऑफकोर्स टी व्हीवरती सर्वांनी बघायचं आहे. थँक्यू. मित्रांनो, या सुंदर आणि देखण्या सोहळ्याचं ज्यांनी नियोजन केलं ते आमचे मित्र, आमच्या संस्थेचे टेक्नो पर्सन श्री गणेश साखरे सर यांचा सत्कार राहिला आहे. मी आमच्या मार्गदर्शिका आदरणीय गलांडे मॅडम यांना सर्व मुख्याध्यापकांतर्फे विनंती करतो की या देखण्या आणि सुंदर सोहळ्याचं ज्यांनी नियोजन केलं ते आमचे मित्र गणेश साखरे सर यांचा सत्कार इथं होणं यथोचित आहे. आदरणीय गलांडे मॅडम यांना विनंती करतो, कृपया गणेश साखरे सरांचा सत्कार करावा. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया गणेश सरांचं. टाळ्यांचा आवाज नाही येते. मैत्रीचे विरहाचे आठवे. क्या बात आहे, म्हणजे सरांचे एवढे फॅन्स आहेत हे याच्यावरूनच दिसत आहे. म्हणजे विद्यार्थ्यांचं प्रेम किती आहे सरांवरती हे आपल्याला इथेच दिसत आहे. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत सरांसाठी. आवडतो मी स्वतःला नजरेची गळा तुझ्या नाजूक शिरा. थँक्यू सो मच सर. दिलाला काशी ओढही आज मज लागली. थँक्यू सो मच सर. सर आपण अजून काय सांगाल आपल्या या व्हिडिओबद्दल? मी थोडं आणखी तुम्हाला काही सांगेल की डेफिनेटली जेव्हा तुम्ही हे पूर्ण गाणं बघाल यूट्यूबवरती, झी म्युझिकच्या ऑफिशियल चॅनलला गाणं रिलीज झालं आहे. आणि मॅम तुम्हाला सांगतो की चॅनलकडून रिस्पॉन्स खूप चांगला आहे मला, कारण की मी इंडस्ट्रीमध्ये आता ॲज अ ॲक्टर म्हणून नवीन काम करतो आहे, पण प्रोडक्शन्स आणि असिस्टंट डिरेक्टर म्हणून मी गेली 6 वर्षापासून मी काम करतो आहे. मोठमोठ्या दिग्गज कलाकारांसोबत कामं केली आहेत आणि डेफिनेटली ॲक्टर होणं मला माझ्याच प्रोडक्शनच्या लोकांनी सांगितलं की लूक आहे, काही गोष्टी आहेत, तू डेफिनेटली करू शकतोस आणि टॅलेंट आहे तर डेफिनेटली होईल, बट तू करत राहा. आणि तेव्हापासून मला वाटलं की जेव्हा आपल्याला आपली लोक सपोर्ट करतात तर डेफिनेटली आपण ती गोष्ट केली पाहिजे. बाकी सक्सेस मिळणं न मिळणं वो ऊपरवाले के हात में है, बट कोशिश करना वो अपने हात में है. त्यासाठी मी एवढंच म्हणेल की जेव्हा तुम्ही हे गाणं पूर्ण बघाल, आणि ह्या गाण्याचा सेकंड पार्ट अजूनही लवकरच येणार आहे, ज्याचं की ऑगस्टनंतर शूट आहे. आणि डेफिनेटली फर्स्ट पार्टपेक्षा सेकंड पार्टमध्ये तुम्हाला काहीतरी एक वेगळं दिसेल आणि जे तुम्ही रिलेट कराल की 10 वर्षानंतर काय गोष्टी घडतात किंवा काय होतात, एक कॉलेजवरील आयुष्यानंतर काय गोष्टी कशा घडतात हे डेफिनेटली तुम्हाला त्या गाण्यातून कळेल आणि कुठेतरी तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये, तुमच्या मैत्री यारीमध्ये त्याचा फायदा होईलच. एवढंच मी सांगेल. थँक्यू. क्या बात आहे, म्हणजे आपल्यालाच कळतं नाही का, म्हणजे कोशिश करने वाले की कभी हार नाही होती, म्हणजे असं व्यक्तिमत्व आपल्या समोर आहे. सर धन्यवाद सर, आपण या ठिकाणी आपला वेळात वेळ काढून या ठिकाणी आलात त्यासाठी खूप खूप धन्यवाद. आपण स्थानम पण होऊ शकतात. यानंतर आपण आपला पुढील कार्यक्रम या ठिकाणी करणार आहोत. यस, थँक्यू सर. सेलिब्रिटी गेस्ट ज्याची आपण सगळेजण वाट बघतोय, म्हणजे सुप्रसिद्ध सिने अभिनेत्री संस्कृती बालगुडे यांचं स्वागत होत आहे या ठिकाणी. हो हो, क्या बात आहे. संस्कृती बालगुडे यांचं आगमन आपल्या आजच्या सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये झालेलं आहे. वेलकम टू दिस ब्युटिफुल इव्हिनिंग संस्कृती बालगुडे. थांबलं नाही पाहिजे. प्लीज कम ऑन स्टेज मॅम. क्या बात है.
आजच्या या सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये. पहिली गोष्ट तर आज हा असा सुंदर असा सांस्कृतिक कार्यक्रम आपण आयोजित केलाय आणि या सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये सुंदर अशा संस्कृतीचं आगमन सुद्धा झालंय, म्हणजे जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. क्या बात आहे. सो मॅडम, तुमचं इथे तुम्ही बघू शकतात की तुमचे इतके सगळे फॅन्स आज तुमची इतक्या आतुरतेने वाट बघतायत, तर तुम्ही त्यांना काय सांगाल? जरा आवाज होऊन जाऊ दे की. आवाज छत्रपती संभाजीनगरकर. क्या बात है. गेले 1.5 महिन्यात माझी ही 4थी वेळ आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये यायची आणि मला तितकाच नेहमी आनंद होतो इथे येण्याचा, कारण का एक नातं तयार झालं आहे कुठेतरी संभाजीनगरमध्ये. क्या बात आहे. आणि मी नेहमी येत असते, पण आज मला तुमच्यात येऊन असं खूप भारी वाटतं. मला खूप असं तुमची एनर्जी, या छोट्या छोट्या मुलांची एनर्जी. ॲक्च्युली मी आत्ता बाहेर गाडीमध्ये होते आणि मला तो डान्स बघायचा होता आत्ता जो चालू होता तो, पण मी थोडासा बघितला त्यामुळे खूप मस्त झाला. आणि काय दुसरं काय सांगू, खरंच भारी वाटतं, हा एकच शब्द आहे. क्या बात आहे. म्हणजे भारी वाटतं म्हणजे एकदा आवाज झाला पाहिजे. सो संस्कृती मॅम, पहिले तर तुमचं म्हणजे ना एवढे फॅन्स आहेत तिथे, मी काय सांगू, म्हणजे मी पण एक फॅनच आहे, त्यात काही विषयचं नाही आहे. पण ना तुमचे इतके सगळे मूवी येऊन गेलेले आहेत, त्यातील आत्ताच हा 8/2/75 हा वाला जो मूवी होता, त्यातील तुमचा आवडतीचा क्षण कोणता होता त्यातील, मला सांगाल का? प्रमोशन्स ॲक्च्युली. क्या बात आहे. कारण मी प्रमोशन्स याच्यासाठी म्हणते, कारण का जसं मी म्हणलं की ही माझी 4थी वेळ आहे आत्ताच्या आत्ता 1.5 महिन्यात येण्याची. आणि माझे 2 चित्रपट एकाच दिवशी रिलीज झाले होते. 8/2/75 फक्त इच्छाशक्ती हवी आणि आईच्या गावात मराठी बोल, ज्याच्यातलं गाणं आता एक्झॅक्टली. आपण त्यामध्ये आय थिंक तुमचा एक फेवरेट डायलॉग मला असं वाटतं असायला पाहिजे आणि एक तो होऊन जायला पाहिजे, बरोबर ना? जो तुम्हाला आवडत असेल तो एक डायलॉग झालाच पाहिजे. असं काही फेवरेट डायलॉग नसतो यार. अरे एकदा शोर मचाओ. सो काही नाही, आता चित्रपटांमध्ये आपला बॉयफ्रेंड असतो किंवा आपला आपण ज्याच्याकडे बघत असतो ते असं. 1 मिनिट, तुमचे टीचर्स पण आहेत तिकडे, त्यामुळे मी हळूहळू बोलणार आहे. तर काही नाही, असा फेवरेट डायलॉग नाही आहे, पण माझा एक मित्र असतो आणि त्याला मी पुण्याची दाखवली अर्थात त्या चित्रपटात आईच्या गावातमध्ये. तर मी त्याला म्हणते, ए भाई जास्त लोड घेऊ नको हा. ओ क्या बात आहे. सो भावांना लोड नका घेऊ असंच म्हणायचं आहे. ओके. सो या ठिकाणी तुम्ही आलात त्यासाठी खूप खूप धन्यवाद. मी या ठिकाणी मीरा गलांडे मॅडम यांना विनंती करते, मॅडमचं आपण या ठिकाणी स्वागत करूया. संस्कृती मॅडम, आज आपला वेळात वेळ काढून या ठिकाणी आलात त्यासाठी खूप खूप धन्यवाद. आणि सगळे इतके आतुरतेने तुमची वाट बघत होतात ना, म्हणजे मी आले त्यांना वाटत होतं की आत्ता लगेच संस्कृती मॅडम येणार आहेत, म्हणजे तेव्हापासनं ते वाट बघतायत, आता येणार तेव्हा येणार. सो फायनली तुम्ही आलात. मॅडम प्लीज आपण या ठिकाणी संस्कृती मॅडम यांचं स्वागत करूया. मीरा मॅडम, आपण काय सांगाल, काय वाटतंय आज आपल्या इथे सेलिब्रिटी गेस्ट या ठिकाणी आलेले आहात? संस्कृती मॅडम, खूप खूप आनंद होतोय आणि विद्यार्थ्यांना एक आगळा वेगळा क्षण अनुभवायला मिळतोय. येस, क्या बात आहे. म्हणजे खरंच शाळेमध्ये ज्या ॲक्टिव्हिटी होत आहेत आणि जो आनंद आपण सगळे या ठिकाणी घेतोय, आणि मॅडम आज साक्षात आपल्या समोर आलेले आहेत. एकदा पुन्हा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. मखमली दिवस है, मखमली आस ही मखमली. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. सांस्कृतिक मॅडम ज्या आहे आपल्या, संस्कृती मॅडम या ठिकाणी आपला वेळात वेळ काढून या ठिकाणी आलात त्यासाठी खूप खूप धन्यवाद. सोबतच मॅमसाठी एक सुंदर असं गिफ्ट म्हणजे एक फ्रेम या ठिकाणी मॅडमला देण्यात येत आहे. मखमली दिवस है. मॅडम
संस्कृती मॅडम प्लीज तुम्ही त्याला ओपन करावं अशी विनंती आहे. वाव, कशी वाटली मॅडम? क्या बात आहे. थँक्यू सो मच. मला अशा या गिफ्टचं खूप असं कौतुक वाटतं, कारण का ते कोणी आपलं साधं फ्रेम दिली किंवा एक छोटं स्केच जरी काढलं तरी माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट असते, पण आज मला चक्क एक मोठी फ्रेम मिळाली आहे. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच मॅम. आलेल्या सर्वांचं पुन्हा एकदा माउंट व्हॅली टेक्नो स्कूलच्या वतीने खूप खूप स्वागत आहे. आणि मी मॅमला विनंती करेल आपण स्थानंपन्न व्हायचं आहे आणि आपण पुढील कार्यक्रमाची सुरुवात या ठिकाणी करूयात. यस, थँक्यू. सो आता आपल्या समोर एज्युकेशन थीम घेऊन येत आहे 8वी ते 10वीचे विद्यार्थी. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. या ठिकाणी मी आमच्या लाडक्या म्हणजे संस्कृती मॅडम यांना मी स्टेजवरती आमंत्रित करू इच्छिते. मॅडम तुम्ही एक वेळ स्टेजवरती यायचं आहे, कारण की एवढा सुंदर डान्स झालेला आहे. तुमची प्रक्रिया मला या ठिकाणी ऐकायची आहे की तुम्हाला हा डान्स कसा वाटला. आणि या ठिकाणी मी श्रेया काळे हिला स्टेजवरती आमंत्रित करू इच्छिते. श्रेया काळे प्लीज कम ऑन स्टेज. संस्कृती मॅम तुम्हाला माहिती आहे ही चिमुकली तुमची वाट 4 वाजेपासून बघते. आय एम सो सॉरी. ती डान्स करणार आहे का? येस, ती तर करणारच आहे, पण तिची अजून एक इच्छा आहे. बाळा तुझी काय इच्छा आहे? बोल बोल, काय इच्छा होती तुझी? ह्यांच्यासोबत डान्स करत. अरे बाप रे. बघा मॅम तिची इच्छा आहे तुमच्यासोबत एक डान्स करायची. तर मग आता सॉन्ग पण मला असं वाटतंय तुम्हीच सांगायला पाहिजे की कुठलं गाणं प्ले करायचं. तिचं गाणं कोणतं आहे? अच्छा तुझं गाणं कोणतं आहे बाळा? आले मराठी. हां तिचंच गाणं आम्ही. अच्छा हिचं कोणतं गाणं आहे ते प्ले करून द्याल. ओके, एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. वा, एका स्टेजवरती श्रेया आणि संस्कृती आता सोबत आपल्या समोर एक छोटासा डान्स आपल्या समोर करणार आहे. जरा शोर मचाइये. म्युझिक प्लीज. मला असं वाटतंय आपल्या सगळ्यांना माहीत असलेलं गाणं आपण लावलं पाहिजे. बरोबर ना श्रेया? बरोबर ना? श्रेयाचं जसं म्हणणं झालं पुन्हा एकदा की एक गाणं असं लागलं पाहिजे जे सगळ्यांना माहिती आहे. बरं सगळ्यांनी सांगा कुठलं गाणं पाहिजे? चंद्रा. क्या बात आहे. ओके, चंद्रावरती आमची चंद्रा श्रेया आणि संस्कृती यावरती डान्स करणार आहे. एकदा पुन्हा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. कम ऑन एव्हरीवन. गाणं लागलंय वाटतं. फक्त डान्स बघायचा आहे. अच्छा ओके 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 ओके. ऑल द बेस्ट अँड रॉक द स्टेज. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. कम ऑन एव्हरीवन.
संस्कृती आणि श्रेया दोघांनी पण सुंदर डान्स, एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. कम ऑन. व्यवस्थित फॉलो करत होती, पण एक्झॅक्टली सगळं बरोबर येत होतं तिला. बरोबर, एक्झॅक्टली. म्हणजे तिची इच्छाच होती ॲक्च्युली फायनली तुमच्यासोबत डान्स करायची आणि ती तिने पूर्ण केलीच आहे. सो काय सांगाल तुम्ही? खूप अप्रतिम डान्सेस चालू आहेत इकडे आणि मला विश्वास बसत नाही, कारण का जेव्हा मी शाळेत होते तेव्हा इतक्या मोठ्या प्रमाणात व्हायचं नाही. त्यामुळे मला असं वाटतं माउंट व्हॅली टेक्नो स्कूलचं खूप कौतुक आहे. इथे आलेल्या पालकांचं खूप कौतुक आहे आणि स्टुडंट्सचं तर आहेच, कारण का ते इतके मेहनत करून या सगळ्या गोष्टी करतात. मला असं वाटतं की जर मला इतक्या लहानपणी हे असं स्टेज मिळालं असतं तर मी अजून कुठे असते काहीतरी असं म्हणता येईल. येस, पण तुम्ही आजही इतके म्हणजे पुढेच आहात, म्हणून आज तुम्ही आमच्या सोबत, आज इथे आम्ही तुम्हाला सेलिब्रिटी गेस्ट म्हणूनच या ठिकाणी बोलवलेलो आहोत, कारण आजचा सुंदर असा सांस्कृतिक कार्यक्रम आपण आयोजित केलेला आहे आणि सुंदर संस्कृती आपल्या सोबत आहे. थँक्यू सो मच मॅम. थँक्यू सो मच. तुम्ही बसू शकतात. येस, श्रेया झाली इच्छा पूर्ण. ओके, मॅमला थँक्यू म्हण. येस, ओके, थँक्यू सो मच. कारण एवढा छान सुंदर डान्स या चिमुकल्यांनी केलेला आहे. तर मॅडमला कसा वाटलाय, मला ते मॅडमला आवर्जून या ठिकाणी विचारावं असं वाटतंय. खूपच मस्त. मला तर तिसरीमध्ये कोणाशी बोलणंही माहिती नव्हतं आणि हे लोक कोरिओग्राफी करताय आणि इतकं चांगलं करताय. म्हणजे फक्त हा डान्स नाही तर मला वाटतं आत्तापर्यंत आलेले सगळे परफॉर्मर्स खूपच कमाल आहेत आणि खूप टॅलेंटेड आहेत सगळे विद्यार्थी आणि त्यांच्यात खूप पोटेन्शियल आहे मला असं वाटतं. क्या बात आहे. आणि मला ना अजून एक गोष्ट, हे तर आपल्या विद्यार्थ्यांबद्दल झाली आहे आणि आज आपल्यासोबत ज्या सेलिब्रिटी आहेत, म्हणजे संस्कृती मॅडम आपल्या सोबत आहेत. आजपर्यंत जेवढ्याही सेलिब्रिटी येतात ना त्या पेड येतात, म्हणजे पैसे घेऊनच आपल्या इथे येतात. आणि आज आपल्या सोबत ज्या इतक्या गोड सुंदर संस्कृती मॅडम आपल्या सोबत आहेत, त्या विदाऊट पेडच्या आज आपल्या सोबत आलेल्या आहेत. एकदा त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. पण या मागील म्हणजे तुम्ही कसं हे करू शकतात, मला हे तुम्हाला विचारायचं आहे मॅम. नाही, त्यात काही मला असं वाटत नाही विशेष आहे. मी खरं तर माउंट व्हॅली टेक्नो स्कूलचं खूप कौतुक ऐकलं आहे. मी त्यांच्याविषयी, या स्कूलविषयी पण खूप चांगल्या गोष्टी ऐकल्यात. मला असं वाटतं की जसं मी आधी म्हणलं की पालकांचं खूप कौतुक आहे की त्यांनी या शाळेत त्यांना ॲडमिशन घेऊन दिली आहेत आणि ज्याचं प्रूफ आपण बघतोय की किती टॅलेंटेड मुलं आहेत, किती सिन्सिअर मुलं आहेत. कारण का नृत्य हा असा प्रकार आहे जिथे खूप सिरियसली लक्ष देऊन गोष्टी कराव्या लागतात. पण नुसतं तितकंच नाही तर मला असं वाटतं की माउंट व्हॅलीमधल्या शिक्षकांचं खूप कौतुक आहे. त्यांच्यासाठी खरं तर टाळ्या झाल्या पाहिजेत. कारण इतक्या लहान लहान मुलांना हँडल करणं आणि नुसतं हँडल करणं नाही तर त्यांना कोरिओग्राफी शिकवणं, इतकी छान कोरिओग्राफी शिकवणं हे माझ्या मते खूप कमी जणांना जमतं. मला माहिती आहे कोणता पेशन्स लागत असेल. पण या निमित्ताने मला मीरा मॅम तुमचं आणि गणेशचं जे आहेत, जे मला असं वाटतं खूप फेमस आहेत सगळ्यांमध्ये, तर त्यांचे खूप आभार मानायचे की त्यांनी मला या कार्यक्रमाला बोलवलं आणि मला संधी दिली हे सगळं बघण्याची. कारण खूप कमी वेळेला असं होतं की आम्हाला वेळ मिळत नाही आणि अशा निमित्ताने फॅन्सची पण भेटणं होतं, चाहत्यांची खूप असं भेटता येतं. आणि ह्या चिमुकल्यांची एनर्जी, तर मोठ्यांची काय एनर्जी घेऊन बसतोय पण या चिमुकल्यांच्या एनर्जीकडे आपण बघितलं पाहिजे. सो थँक्यू सो मच. मी प्रत्येकाची आभारी आहे की ज्यांनी मला इथे बोलवलं. माझा आत्ताचा वेळ खूप उत्तम गेला. मी प्रॉमिस करते की मी नेक्स्ट इयर पण येईल. वा, म्हणजे आवर्जून सगळेजण नक्की पुढच्या वेळेस तुम्हाला भेटण्यासाठी तरी नक्की येतील. आणि थँक्यू सो मच मॅम. थँक्यू सो मच.